नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण बघा पोलीस भरती 2024 साठी बघा महत्त्वाचे प्रश्नसंच घेऊन आलोत. हे सर्व प्रश्न पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे आहेत. आजचा आपला तिसरा पाठ आहे. यामध्ये बघा पोलीस भरतीमध्ये विचारण्यात आलेले मागील काही वर्षाचे प्रश्न आहेत ते आपण कव्हर केले आहेत. पहिला प्रश्न आहे, शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 कोणास प्रदान करण्यात आला? तर पर्याय ब, नर्गिस मोहम्मदी यांना शांततेचा नोबेल पुरस्कार 2023 हा प्रदान करण्यात आला होता. 2022 चा कोणास प्रदान करण्यात आला होता? तर एलेस बिलियात्स्की यांना 2022 चा नर्गिस शांततेचा नोबेल पुरस्कार हा प्रदान करण्यात आला होता. त्यानंतर रसायनशास्त्राचा जो काही नोबेल पुरस्कार आहे तो कोणास प्रदान करण्यात आला होता? तर मोंगी बावेंदी यांना करण्यात आला होता. पर्याय अ आहे वहिदा रहमान यांना 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार हा वहिदा रहमान यांना प्रदान करण्यात आला. 52वा आशा पारेख. दुसरा प्रश्न आहे, ब्राह्मो समाजाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? तर पर्याय क, राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना ही केली होती. केव्हा? तर 1828 साली कोलकाता या ठिकाणी ब्राह्मो समाजाची स्थापना ही राजा राममोहन रॉय यांनी केली होती. तसेच 1815 साली आत्मीय सभेची स्थापना देखील राजा राममोहन रॉय यांनीच केली होती. पर्याय अ आहे महात्मा ज्योतिबा फुले. तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना 1873 साली बघा सत्यशोधक समाजाची स्थापना ही महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली होती. पर्याय ब आहे स्वामी विवेकानंद. तर स्वामी विवेकानंद यांनी 1897 साली रामकृष्ण मिशनची स्थापना ही स्वामी विवेकानंद यांनी केली होती. पर्याय ड आहे दादोबा पांडुरंग तरखडकर. तर दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी परमहंस सभा 1849 आणि प्रार्थना समाजाची स्थापना 1867 मुंबई या ठिकाणी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी केली होती. तिसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रात मांजरा धरण खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर पर्याय ब, बीड या जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील बीड जिल्ह्यामध्ये मांजरा धरण हे बघा स्थित आहे. पर्याय ड आहे सोलापूर. तर सोलापूर जिल्ह्यामध्ये उजनी धरण आहे. अहमदनगर. तर अहमदनगरचे नाव आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असे झाले. तर या जिल्ह्यामध्ये बघा भंडारदरा धरण हे आहे. त्यानंतर पर्याय अ आहे छत्रपती संभाजीनगर. तर छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये जायकवाडी धरण हे आहे. चौथा प्रश्न आहे, मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानात कधी समाविष्ट करण्यात आले? तर पर्याय ड, 1976 साली मूलभूत कर्तव्य भारतीय संविधानात समाविष्ट करण्यात आले. पाचवा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाने विधवेशी विवाह केला होता? तर पर्याय क, महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी विधवेशी विवाह केला होता. सहावा प्रश्न आहे, भारतात दर किती वर्षाने जनगणना केली जाते? तर पर्याय ड, 10 वर्षांनी बघा भारतामध्ये जनगणना ही केली जाते. सातवा प्रश्न आहे, बाह्य हिमालयाला टिंबटिंब असे म्हटले जाते. तर पर्याय ब, शिवालिक हिल्स. बाह्य हिमालयाला शिवालिक हिल्स असे म्हटले जाते. आठवा प्रश्न आहे, 73वी घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणत्या वर्षी करण्यात आली? तर पर्याय ब, 1992 साली 73वी घटनादुरुस्ती ही करण्यात आली. नववा प्रश्न आहे, आर्य समाजाची स्थापना कोणत्या समाजसुधारकाने केली? तर पर्याय ब, स्वामी दयानंद सरस्वती यांनी 1875 साली मुंबई या ठिकाणी
आर्य समाजाची स्थापना केली होती? कोणी? तर स्वामी दयानंद सरस्वती यांनी. राजा राममोहन रॉय यांनी ब्राह्मो समाजाची स्थापना तसेच आत्मीय सभेची स्थापना राजा राममोहन रॉय यांनी केली. महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यानंतर दादोबा पांडुरंग तोरखडकर यांनी परमहंस सभा आणि प्रार्थना समाज यांनी केली. दहावा प्रश्न आहे, अजय वॉरियर अभ्यास खालीलपैकी कोणत्या देशादरम्यान अस्तित्वात होता? तर पर्याय अ भारत आणि UK. अजय वॉरियर अभ्यास हा भारत आणि UK या देशादरम्यान अस्तित्वात होता. 11वा प्रश्न आहे, सिंधू आणि सतलज दरम्यानच्या हिमालयाला काय म्हणून ओळखले जाते? तर पर्याय क पंजाब हिमालय. पंजाब हिमालय म्हणून ओळखले जाते सिंधू आणि सतलज दरम्यानच्या हिमालयाला. 12वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती नदी गोदावरीची उपनदी नाही? तर पर्याय अ सीना नदी. सीना नदी ही बघा गोदावरीची उपनदी नाही. तर मांजरा नदी, दारणा नदी, प्रवरा नदी ह्या तिन्ही नद्या गोदावरीच्या उपनद्या आहेत. सीना नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? तर भीमा. भीमा नदीची उपनदी ही सीना नदी आहे. 13वा प्रश्न आहे, पालघर जिल्ह्यात कोणता दिवस शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो? तर पर्याय ड 14 ऑगस्ट. 14 ऑगस्ट हा बघा पालघर जिल्ह्यात शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. 14वा प्रश्न आहे, 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पर्याय क गडचिरोली. 2011च्या जनगणनेनुसार सर्वात कमी लोकसंख्येची घनता ही गडचिरोली या जिल्ह्यामध्ये आहे. 15वा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती पश्चिम वाहिनी नदी राजस्थानमधून वाहत नाही? तर पर्याय ब नर्मदा नदी. नर्मदा नदी ही नर्मदा ही नदी बघा राजस्थानमधून वाहत नाही. ही गुजरात आणि महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 3 राज्यांमधून वाहते नर्मदा नदी. बाकी साबरमती नदी, लुनी नदी, मही नदी ह्या तिन्ही नद्या राजस्थानमधून वाहतात. 16वा प्रश्न आहे, भारताला एकूण किती देशांच्या सीमा लागल्या आहेत? तर पर्याय अ 7. भारताला एकूण 7 देशांच्या सीमा लागल्या आहेत. मित्रांनो, अशा प्रकारे महत्त्वाचे 16 जे काही जीकेचे आणि चालू घडामोडीचे प्रश्न आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये कव्हर केले आहेत. तरी व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते कमेंट करून सांगायचे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांसोबत शेअर करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. याचा PDF हवा असेल तर टेलिग्रामची लिंक दिली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तेथून तुम्ही ते डाउनलोड करू शकता.